नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET सेल मार्फत नवीन एक आता नोटिफिकेशन आलेली आहेत। ज्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग असेल, त्यानंतर सहाय्यक परिचर्या प्रसाविका, त्यालाच ANM हा कोर्स म्हणत असतो आपण त्याला, तसेच सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण GNM हे जे कोर्स आहे, तर या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी आता CET जी आहे तर ती कंपल्सरी झालेली आहे। म्हणजेच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला CET द्यावी लागणार आहे। पण ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे बाकी होते रजिस्ट्रेशन, त्या विद्यार्थ्यांसाठी आता एक नवीन चान्स भेटलेला आहे, म्हणजेच मुदतवाढ भेटलेली आहे। तर ती काय नोटिफिकेशन आहे तर ती आता व्यवस्थित बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, MH नर्सिंग CET 2024 अर्ज भरण्याकरता तृतीय मुदतवाढ तुम्हाला भेटलेली आहे। काय आहे नोटिफिकेशन बघा। शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रथम वर्ष BSc नर्सिंग सहाय्यक परिचर्या प्रसाविका, त्यालाच आपण ANM हा कोर्स म्हणत असतो। त्यानंतर सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण, त्याला आपण GNM चा हा कोर्स म्हणत असतो। या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MH नर्सिंग CET 2024 याकरिता उमेदवारांची अर्ज नोंदणीस संदर्भ न्याय प्रसिद्ध सूचनेद्वारे दिनांक 31/3/2024 पर्यंत मुदतवाढ आलेली होती। त्यानंतर उमेदवार व पालकांकडून CET अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळण्यासाठी विनंती करण्यात आली। उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून MH नर्सिंग CET 2024 या नोंदणी प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, MH नर्सिंग CET जर तुम्हाला द्यायची असेल तर बघा आता 15/4/2024 ते 25/4/2024 ही मुदतवाढ तुम्हाला भेटलेली आहे। म्हणजेच 25/4/2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय पण करायचं आहे आणि फी पण भरायची आहे। तर लक्षात ठेवा, 25/4/2024 ही लास्ट डेट असणार आहे। खाली बघा टिप त्यांनी दिलेली आहे, नोंदणी प्रक्रियेसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे तुम्ही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, CET सेलने विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सूचना आणलेली आहे की तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे। जर तुमचं काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट राहिलेले असेल, त्या ऑनलाईन पद्धतीने लेट होत असेल, त्यासाठी त्यांनी तुम्हाला परत एकदा मुदतवाढ दिलेली आहे। ती तारीख आहे 25/4/2024 ही जी तारीख आहे, तर या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि परीक्षा शुल्क सुद्धा भरायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे CET सेल मार्फत इतर जे काही CETचे पेपर किंवा नोटिफिकेशन जे असतात तर त्याविषयी तुम्हाला माहिती भेटत जाते। भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।